नमस्कार। हे पिंपळे निलखची बस टर्मिनलची जागा आरक्षित आहे। या ठिकाणी 2007 साली आम्ही त्या तत्कालीन महापौर अपर्णाताई डोके यांच्या हस्ते भूमिपूजन या ठिकाणी केलं आणि ही सीमा भिंत जी दिसती बस टर्मिनलला, ही सीमा भिंत त्यावेळी आम्ही त्याचं भूमिपूजन करून या ठिकाणी सुरुवात केली। परंतु त्यानंतरच्या काळामध्ये या ठिकाणी जे आमचं काही नियोजन होतं, बस टर्मिनल झालं पाहिजे, वरती सांस्कृतिक हॉल झाला पाहिजे आणि अजून बहुउद्देशीय या ठिकाणी इमारत उभारण्याचं आमचा मनोदय होता। परंतु वारंवार पाठपुरावा करून प्रशासनाने असेल, लोकप्रतिनिधींनी असेल, या बाबतीत काहीच कार्यवाही केली नाही। याचं दुर्दैव वाटतं। परंतु एक मात्र समाधान आम्हाला निश्चित या ठिकाणी आहे की सीमा भिंत बांधल्यामुळे या ठिकाणी अनधिकृत बांधकामं झाली नाही आणि कुणी त्या ठिकाणी अनधिकृतपणे वास्तव केलं नाही। त्यामुळे बसेस आम्ही अनेक चालू केल्या, कारण सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही फार महत्त्वाची आहे। ज्यांच्याकडे गाड्या नाही आहेत, ज्यांच्याकडे येण्या जाण्याचं साधन नाही आहे, त्यांच्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फार महत्त्वाची आहे। पिंपळे निलखमधून मग पुणे स्टेशन असेल, बोफकेल असेल, तुमच्या कॉर्पोरेशन असेल, या ठिकाणी अनेक बसेस आम्ही PMPL प्रशासनाकडे पाठपुरावा करून ह्या बसेस सुरू केल्या आणि आज म्हणून जरा सोयीस्कर जाते। परंतु अनेक बसेस PMPL कडनं बंद करण्यात आल्या। त्याला मग भरण्याचं कारण दिलं, आर्थिक नुकसान होतं असं कारण देण्यात आलं। परंतु माझी PMPL प्रशासनाला या निमित्ताने सुद्धा विनंती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून, विशेषतः नगरपालिका, महानगरपालिकेच्या माध्यमातून जी मूलभूत कर्तव्य आहेत नागरिकांसाठी, त्याच्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सुद्धा आहे। त्या ठिकाणी फायद्या तोट्याचा विचार न करता आपण कनेक्टिव्हिटी लोकांची वाढवली पाहिजे। ज्या ज्या ठिकाणी लोकांची कामं आहेत त्या ठिकाणी त्यांना जाता आलं पाहिजे। मग रेल्वे स्टेशन असेल, तुमचं मेट्रो स्टेशन असेल, एअरपोर्ट असेल आणि ST स्टँड असेल, परगावी जाण्याकरता, या सर्व ठिकाणी जाण्याकरता कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे आणि PMPL प्रशासनाकडनं सर्व बसेस या ठिकाणी चालू होणं आम्हाला अपेक्षित आहे। त्यामुळं टर्मिनलचा विषय असेल, बसेसचा विषय असेल, या बाबतीत प्रशासनाने इथून पुढच्या काळामध्ये लक्ष घालावं, याकरता आमचा पाठपुरावा निश्चित असणार आहे। धन्यवाद।